चांगला हे काय माहिती सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं मनापासून स्वागत। आज सर्वात आधी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर गृह आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब आणि पीयूष गोयल साहेब यांना देखील मनापासून धन्यवाद देतो, कारण कांद्याचा जो प्रश्न निर्माण झाला त्या बाबतीमध्ये कालपासूनच चर्चा सुरू होती। विनंती आम्ही केली गृह आणि सहकार मंत्र्यांना, पीयूष गोयल साहेबांना। धनंजय मुंडे सुद्धा काल दिल्लीत गेले, त्यांची बैठक सकाळी झाली आणि मी देखील गृहमंत्री, सहकार मंत्री आणि पीयूष गोयल यांच्याशी बोललो। अजितदादा देखील त्यांचंही बोलणं झालं। देवेंद्र फडणवीसजी जपानमध्ये असले तरी सुद्धा त्यांची चर्चा या वरिष्ठ केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्याशी, अमित भाईंशी, पीयूष गोयल यांच्याशी झाली आणि एकंदरीत आतापर्यंतच्या इतिहासातला हा निर्णय जो नाफेडने घेतलेला आहे, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा, पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित दराने 2410 प्रति क्विंटल दराने हा निर्णय घेतला। 2 लाख मेट्रिक टन कांदा किंबहुना चर्चा होत असताना जो कांदा कंटेनरमध्ये आहे एक्सपोर्ट होऊ घातलेला तो देखील खरेदी करण्याचा निर्णय घेतला। पीयूष गोयलजी यांच्याशी माझी चर्चा झाली आणि अमित भाई देखील म्हणाले की 2 लाख मेट्रिक टन आपण कांदा खरेदी करतोय, परंतु गरज भासल्यास आपल्याला आणखी देखील केंद्राकडून सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांनी दिलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे सेंटर आहेत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी, त्या सेंटरवर कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून होईल आणि हे पहिल्यांदा होत आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि हा नवीन बेंचमार्क आहे। भावात्मक स्पर्धा यामध्ये झाली आणि यासाठी मी राज्याच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून त्यांना धन्यवाद देतो। जेव्हा राज्य अडचणीत येतं, शेतकरी अडचणीत येतो, त्या राज्य सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहतं। हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अतिवृष्टी आहे, अवकाळी आहे, गारपीट आहे झाली, त्यावेळेस राज्य सरकारने सगळे निकष नियम बदलले, बाजूला ठेवले, शेतकऱ्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार उभं राहिलं, त्याला वाऱ्यावर सोडलं नाही। आणि म्हणून कांदा प्रश्नावर देखील आपण मागे देखील सरकारने 350 रुपयाचं अनुदान जाहीर केलं, त्याचं वाटप झालं आणि आता या मोठ्या संकटामध्ये देखील 2 लाख
मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय 2410 रुपयामध्ये केंद्र सरकारने घेतला आणि भविष्यात देखील अडचण आली तर केंद्र सरकार पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे। मी आपल्याला आवर्जून सांगेन की आदरणीय प्रधानमंत्री परदेशामध्ये आज गेलेत, परंतु जाण्यापूर्वी त्यांनी यासाठी देखील निर्णय एक बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश आणि सूचनाही देऊन गेले। ही एक प्रकारची जी काही महाराष्ट्राच्या बद्दल जी भावना आहे, जी तळमळ आहे आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, जे ग्राहक आहेत त्यांना देखील दिलासा मिळावा या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा अभिनंदनीय निर्णय आहे। पहिल्यांदा असा निर्णय होतोय आणि त्याचबरोबर मगाशी मी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल या दृष्टीने आमचा काही चर्चा झाली। निर्णयही आम्ही घेतोय, कांदा चाळी वाढवणं, त्याचं अनुदान वाढवणं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून जास्तीत जास्त नाही नाशवंत ज्या वस्तू आहेत कांद्यासारख्या त्या टिकायला पाहिजे, टिकल्या पाहिजे, यासाठी देखील शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यामध्ये निर्णय घेतोय। काही यासाठी काही एक्सपर्ट जे खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांची देखील मदत घ्यायला लागली तर ती देखील घेऊ, जेणेकरून शेतकऱ्याला तोशीस कुठेही लागणार नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। कांद्याची महाबँक ही संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवतोय आणि त्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक सुकाणू समिती आहे, त्यांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यावर देखील आम्ही काम करतोय। 13 ठिकाणी कृषी समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत, त्यामध्ये जवळपास रब्बी कांदा पिकासाठी 10 लाख टन इतकी सायंटिफिक पद्धतीने साठवणूक क्षमता देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतोय। यामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 60,000 पेक्षा जास्तीचे रोजगार देखील निर्माण त्यामध्ये होऊ शकतात आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारची जेव्हा अडचण शेतकऱ्याला येईल त्या अडचणीच्या काळामध्ये त्याला दिलासा देण्यासाठी जे जे काही उपाययोजना या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे ते राज्य सरकार नक्की करेल। केंद्र देखील त्याला पूर्णपणे सक्रिय पाठिंबा देत आहे। याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय, त्यासाठी मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे आभार मानतो। शेतमालाला प्रक्रिया उद्योग आहे ते मागे सरकारने ठरवलं अनुदान देऊ किंवा ते कांद्याच पावडर करणं किंवा अशा प्रकारचं नाही, म्हणून मी जे आता सांगितलं हे जे नाशवंत आहे त्याची सेल्फ लाईफ वाढवणं, त्याचं मग त्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याच्यावर प्रक्रिया करणं यावर नक्कीच सरकार विचार करत आहे। म्हणून काकोडकरांची एक जे कमिटी आहे त्याच्याही काही शिफारसी आहेत, नक्की त्यामधून शेतकऱ्यांना फायदा होईल। त्यामध्ये मी ॲडिशनलची एकच माहिती देतो आता की आपल्याला माहिती आहे जैन उद्योग समूह हा कांद्यावर प्रक्रिया करतोय। परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये जो उद्योग रत्न, उद्योग मित्र हे कार्यक्रम आपण पार पाडले, त्याच्यामध्ये सह्याद्री फार्म शिंदे त्याचे प्रमुख आहेत, त्यांनी पण कांदा आणि टोमॅटोवर खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना पूर्णपणे जिथं अडचणी येतात तिथं राज्य सरकार सहकार्य करत आहे। केंद्र शासनाच्या ऑपरेशन ग्रीन अंतर्गत आपला अहमदनगर जिल्हा आहे, तिथं क्लस्टरमध्ये हिंदुस्तान ॲग्रो कोऑपरेटिव्ह लिमिटेड राहुरी या शेतकऱ्यांच्या 25,000 सभासद असणाऱ्या संस्थेचा कांदा प्रकल्पासाठी 117 कोटी रुपये किमतीची मान्यता ही दिली गेलेली आहे आणि हा प्रकल्प तातडीनं राबवण्यात येत आहे। सांगायचं तात्पर्य की ह्या वेगवेगळ्या प्रकारे हे नाशवंत जे कांदा पीक आहे ते वेळेमध्ये नेहमीच इथं आपण मदत करतोय। खरं तर राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला धावून गेलेलं आहे। मागे तुम्हाला आठवत असेल फेब्रुवारीमध्ये देखील मी त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो आणि त्यावेळेस मागणी केलेली होती की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना
अनुदान दिलं पाहिजे. आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पहिलं 300 जाहीर केलं, पुन्हा आम्ही मागणी केली, नंतर त्यांनी 350 जाहीर केलं आणि त्याचे आता पुरवणी मागण्यामध्ये मंजूर केल्यानंतर तेही पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत. त्याच्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी दुपारी पण आढावा घेतलेला आहे. मला एक गोष्ट आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगायची की आज सकाळपासून 2-2, 3-3 वेळेला मुख्यमंत्री महोदय हे गृहमंत्र्यांशी बोलतायत, वाणिज्य मंत्र्यांशी बोलतायत, मी देखील बोलतोय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच कृषी मंत्री या नात्याने धनंजय मुंडे यांना दिल्लीला पाठवलं. आणि याच्यातनं एकच भावना सरकारची आहे. काय होतं, सरकार म्हणून काम करत असताना उत्पादकाचाही विचार करावा लागतो आणि ग्राहकाचाही विचार करावा लागतो. शेवटी शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे, शेतकरी पण नाराज होता कामा नये. आणि अशा पद्धतीनं मार्ग काढण्याच्या करता पहिल्यांदाच 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये झाला. मुख्यमंत्र्यांनी तर दुपारी हा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी ऑफिसला म्हणजे सांगितलेल्या शासनाला विभागाला किंवा ताबडतोब आपण पत्र तयार करा पंतप्रधानांच्या नावे आणि त्याच्यातनं कांदा साठवणीसाठी शीतगृहाची आवश्यकता आहे. असं झाल्यास साठवणुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. कारण जेवढा देशामध्ये कांदा उत्पादन होतं त्याच्या मानाने फक्त 1 ते 1.5% कांदा आपण साठवू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती. म्हणून चाळीच्या करता देखील मला त्यांनी अर्थमंत्री म्हणून सांगितलं की तुम्ही तरतूद करा. या वर्षीची किती तरतूद आहे, त्याच्यात अजून किती वाढ केली पाहिजे. कारण कांदाच्या करता चाळी तयार केल्या आणि त्याला थोडंसं जास्तीच अनुदान देतो. आता आम्ही 18% अनुदान देतो, ते अजून वाढवायचं असं मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्या प्रकारे आम्ही प्रस्ताव आणतोय आणि त्याच्यातनं अधिक कांदा हा कसा साठवणूक करता येईल. आणि त्यामध्ये नाफेडकडनं कांदा सुरू केलेला आहे खरेदी. लासलगाव, मनमाड, आळेफाटा, नाशिक जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील कांदा खरेदी सुरू झालेली आहे. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. आजूबाजूची जे देश आहेत म्हणजे श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल किंवा आखाती देश असेल, इथं आपला कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात त्या बाबतीमध्ये होतो. आमची ही पण मागणी आम्ही सरकारला केलेली आहे की जो काही तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कांदा निर्यातीच्या बाबतीत जे त्यांनी टॅक्स लावलेला आहे तो त्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा फेरविचार करावा. हा शेतकऱ्यांना अतिशय नाराज करणारा निर्णय आहे आणि त्याच्यातून निश्चितपणे मार्ग काढला गेला पाहिजे. अशा प्रकारची आग्रही मागणी आपण त्यांना केलेली आहे. त्यांनी यावेळेस 2410 रुपये भाव जाहीर केलाय आणि त्या प्रकारे आपण आता कांदा तिथं देतोय. मुख्यमंत्र्यांनी असंही आम्हाला सांगितलं की हे जे काही कांद्याचे जर उद्या आणखीन काही परिस्थिती निर्माण झाली तर राज्य सरकार पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. एक तर पहिली भूमिका केंद्र सरकार घेईल, परंतु केंद्र सरकारने भूमिका घेऊन देखील काही अजून त्याच्यामध्ये भर टाकायची असेल तर राज्य सरकार महाराष्ट्राचं ते पण त्याच्यामध्ये भूमिका वठवेल. अशा प्रकारच्या सूचना या मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे दिलेल्या आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रसंग आला तर त्याच्यामध्ये तातडीनं महायुतीचं सरकार पुढाकार घेतंय आणि देशाच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी, वाणिज्य मंत्र्यांनी पण त्याच्यात ताबडतोब लक्ष घातलं आणि म्हणूनच यंत्रणा सगळी हल्लेली आपण बघितलं. आणि कालपर्यंत व्यापाऱ्यांनी कांद्याची खरेदी बंद केलेली होती ती आता काही प्रमाणामध्ये आज सुरू पण झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला शेतकरी हा महत्वाचा घटक आहे, नंतर ग्राहक आणि नंतर व्यापारी या तिघांनी मिळून एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे. आंदोलन किया गया है शरद पवार ग्रुप की तरफ से और शरद पवार साहब ने कहा कि कम से कम 4000 का रेट प्याज को दिया जाए. अरे बाबा, पहिली गोष्ट पहिल्यांदा केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये
यासाठी 2410 रुपये हा भाव देऊन 2 लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. माझा एवढाच सवाल आहे की आज निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय का राज्य सरकार देखील यामध्ये कुठेही मागं राहणार नाही. यामध्ये केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. पवारसाहेब मोठे नेते आहेत, तेही 10 वर्ष कृषी मंत्री होते. त्या काळामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तेव्हा कांद्याला अशा प्रकारचा निर्णय त्या संकट काळात घेतला गेला नाही. म्हणून मी मगाशी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देण्याचं एवढंच कारण की जेव्हा महाराष्ट्रामध्ये संकट आलं शेतकऱ्यांवर, ते उभे राहिले आणि त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण करू नये. यानंतर आणखी एक मी उदाहरण सांगतो की जेव्हा आपला साखर उद्योग अडचणीत आला होता त्यावेळेस देखील आम्ही केंद्राकडे गेलो आणि याला अडचण सांगितल्यानंतर जवळपास 9.5 ते 10,000 कोटी इन्कम टॅक्स देखील त्यामध्ये सवलत देण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा घेतला. त्यामुळे केंद्र सरकारने जे केलेलं काम आहे, जे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचा जे निर्णय घेतला त्याचं स्वागत करायला पाहिजे, नक्की त्याच्यावर राजकारण केलं पाहिजे. यहाँ पर मैं इतना ही कहूंगा, ये जो प्याज किसान है, प्याज उगाने वाले, उनका जो आंदोलन था इसमें केंद्र ने हस्तक्षेप किया है. आदरणीय प्रधानमंत्री जी का मैं धन्यवाद देना चाहता हूं. आदरणीय सहकार मंत्री अमित भाई और वाणिज्य मंत्री हमारे पीयूष गोयल जी, इनको धन्यवाद मैं देता हूं क्योंकि इन्होंने जो निर्णय लिया है, जो किसान संकट में था उसको राहत देने का निर्णय लिया. मैं खुद उनके संपर्क में था, अजीत दादा संपर्क में थे, हमारे कृषि मंत्री को कल ही हमने केंद्र सब का दिल्ली भेज दिया, उनकी बैठक हो गई. जापान में हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उन्होंने वहां से बातचीत की. ये पूरी तरह एक कलेक्टिव सभी ने एफर्ट्स लिए और केंद्र सरकार ने बहुत ही बड़ा निर्णय लिया है. मोदी जी साउथ अफ्रीका गए, लेकिन जाने से पहले ये निर्णय भी देके गए, ये भी बड़ी बात है और इसलिए इसका स्वागत करना चाहिए. ये अभी ये पहले बार हुआ है इतना बड़ा निर्णय. 2024 2410 रुपया और 2 लाख हेक्टर मेट्रिक टन 2 लाख मेट्रिक टन प्याज जो है ये नाफेड के माध्यम से खरीदी किया जाएगा. और जो मैंने उनको कहा कि जो कंटेनर में लोड हुआ है उसको भी खरीदेंगे बोले, और इसके बावजूद और भी जो कुछ करना पड़े उसकी भी वो भी करेंगे. तो इतना बड़ा निर्णय लिया है, तो इसमें पवार साहब तो बड़े नेता है, अभी वो भी कृषि मंत्री रह चुके हैं. अभी ऐसे निर्णय का स्वागत करना चाहिए. जब ये पहले कभी भी ऐसा निर्णय नहीं लिया, वो भी ले सकते थे ना, उस वक्त भी ऐसे परिस्थिति निर्माण हुई थी. तो मेरा इतना ही कहना है कि ये किसानों को राहत देने वाला निर्णय लिया है. इसमें कोई राजनीति न करे, किसानों के पीछे खड़े रहे और किसानों को सपोर्ट करे. और जो और कुछ सुझाव देना है राज्य सरकार को दे. राज्य सरकार भी बिल्कुल किसानों के साथ है. आपने देखा है कि जब भी किसान तकलीफ में आता है तो ये कानून, रूल, नियम सब हम बाजू में एनडीआरएफ, एसडीआरएफ को बाजू रखते हैं और सीधा किसान को फायदा जो होगा उसका निर्णय लेते हैं. उसके साक्षीदार आप भी लोग भी है. जो पहले सरकार ने निर्णय लिया लेकिन दिया नहीं, वो देने का काम पैसे हमने किया है. लेकिन आपके एक मंत्री है, वो कहते हैं कि अगर आपको प्याज नहीं पलटता है, अरे भैया अभी वो प्याज का छोड़ो, अभी निर्णय का देखो. तो ठीक है, वैसा बोलने की जरूरत नहीं थी. हम उनको बताएंगे. प्याज पर 40% एक्सपोर्ट ड्यूटी लगाई गई है, उसको लेकर किसान बहुत ज्यादा नाराज है, बोले कि एक्सपोर्ट ड्यूटी बहुत ज्यादा है, इससे कोई एक्सपोर्ट ड्यूटी नहीं. ये हमने उनको चिट्ठी लिखा है और विनती भी कर ली है, क्योंकि किसानों के फायदे में, हित में हमें निर्णय लेना है. और इसीलिए किसान को अभी
देखो निर्णय होने तक समय लगता है, लेकिन उसमें उसके जो बीच में उनको किसानों को तकलीफ ना हो, उनको नुकसान ना हो, इसलिए केंद्र ने बड़ा निर्णय लिया है। सध्या 40 ते 50 लाख मेट्रिक टन कांदा आता सध्याला आहे, परंतु 2 लाख मेट्रिक टन जे आहे कांदा सरकार घेणार आहे, परंतु हा तात्पुरता दिलासा नको, 40% जो निर्यात शुल्क आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शिथिलता द्या अशी शेतकऱ्यांची ती विनंती आम्ही केली आहे केंद्राला. आम्ही विनंती केलेली आहे की या निर्णयाच्या बद्दल देखील पुनर्विचार करा, फेरविचार करा. सीएम साहेब, पाठीमागच्या 20 दिवसापासून राज्यात पाऊस उघडलेला आहे. मराठवाड्यात विशेष करून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. राज्य सरकार कधीपर्यंत निर्णय घेणार आहे, विमा कंपन्यांना आदेश देणार आहे, अनुदान वाटपा संदर्भात काय पुढील कारवाई करणार आहे? नाही, जिकडे पाऊस कमी आहे तिकडे शेतकरी हवालदिल आहेत. नक्की वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी पाऊस पडलाय, पेरण्या झाल्या, सगळं झालंय, परंतु जिकडे शेतकरी संकटात आहे त्याच्या मागे सरकार उभं राहील. त्याला जे जे काही मदत करायची ते सरकार करेल, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि त्याला जोडून मी सांगतो, आत्ताची प्रेस संपल्यानंतर त्याचबद्दलची बैठक मुख्यमंत्र्यांनी संबंधित सगळे अधिकारी बोलवलेले आहेत. मी पण त्याच्यामध्ये आहे, इतर पण काही मंत्रीगण आहेत, आणि ह्याच्या संदर्भातला आत्ताचा आढावा, कारण काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळं चारा टंचाई निर्माण झालेली आहे, पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी पिकं अतिशय चांगली आहेत जिथं बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. साठे पाण्याचे मर्यादित आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातूनच आपली प्रेस संपल्या ती मीटिंग आहे. ये बारिश जो कहीं पर हुई है, कहीं पर कम हुई है, इसके लिए तो अभी जैसे कहा है हमारे मुख्यमंत्री जी ने, उसका आढावा बैठक अभी हम लोग ले रहे, और उसमें जहाँ चारा की टंचाई हो, पानी की टंचाई हो, किसानों को किस तरह की मदद हो करनी चाहिए, इसके बारे में बैठक होगी. और उस बैठक में जहाँ पूरा आढावा लिया जाएगा. और मैंने पहले भी कहा है कि किसानों को किसी भी तरह की तकलीफ ना हो, उनको राहत मिले, ऐसा निर्णय सरकार लेगी. सरकार उनके साथ है. केंद्र सुरू झाले. कृषी मंत्री आज दिल्लीमध्ये जाऊन पियुष गोयल यांची एकीकडे भेट घेतात कांदा प्रश्नासंदर्भात, दुसरीकडे जापान दौऱ्यावरती उपमुख्यमंत्री 5 दिवसाचे आहेत, परंतु ट्विट मात्र उपमुख्यमंत्री करताना पाहायला मिळतात. एकीकडे बैठक सुरू असताना काय अडचण काय प्रॉब्लेम आहे? अडचण काय? सरकारमधलेच घटक आहेत ना हे. कृषी मंत्री काय? श्रेयवादाची लढाई अरे अजिबात नाही. तुम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये प्रथम प्राधान्याने लक्ष घालणार आहोत. आणि मी मगाशी श्रेयवाद घेणारे आम्ही लोक हापापलेले नाही याची गोष्ट लक्षात घ्या. श्रेयवादवाले घरी बसले. हे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत, आमचे. आम्हाला जर वाटलं की देण्याची गरज आहे तर घेऊ. चंद्रयानवरती बोला ना, हिंदीमध्ये बोला चंद्रयान. कळलं ना? इम्पोर्टेंट है, सुबह से चलाएंगे चंद्रयान. अरे भैया, जो उतरू दे ना. देखो, ये बहुत बड़ी सफलता है, और वो कल लैंड हो जाएगा तो सब खुशियां मनाएंगे. ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी के मार्गदर्शन में ये चांद्रयान 3 का यशस्वी उड़ान जो हुआ है, इसलिए सभी लोगों ने उस वक्त शुभकामनाएं दी है. कल लैंड होगा सुरक्षित से, ठीक से, और खुशियां मनाएंगे. इसलिए आपको सबको शुभकामनाएं. नाही रे. एक प्रश्न सॉरी. हे
सभा भेटली.